नमस्कार. आपण आलो आहोत 14 नंबर या ठिकाणी, जे तुळजाभवानी सांस्कृतिक जे कला केंद्र आहे, त्या कला केंद्रावरती आज पहाटेच्या सुमारास या ठिकाणी 2 गटामध्ये बारी लावण्याच्या वादावरून या ठिकाणी गोळीबार झाला आहे आणि याच्यामध्ये एक तरुण हा गंभीररित्या जखमी झाला आहे. खरं पाहायला गेलं तर सांस्कृतिक कला केंद्र आणि हेच ते आहे तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्र आणि ह्याच कला केंद्रामध्ये या ठिकाणी पहाटेच्या सुमारास 2 गटामध्ये बारी लावण्याच्या वादावरून गोळीबार झाला आणि त्या ठिकाणी जखमी झाला आहे. खरं तर पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज ही जन्मभूमी आणि ह्या जन्मभूमीमध्ये हे कला केंद्र चालू कसं काय आणि या ठिकाणी प्रस्तावित असलेलं पेमरा या ठिकाणी होणारं जे कला केंद्र आहे ते शिवजन्मभूमीच्या या नावाने त्या ठिकाणी ते कला केंद्र बंद करण्याचं त्या ठिकाणी निर्णय करण्यात आला. परंतु ह्याच ठिकाणी हा जर पाहायला गेलं तर पुणे नाशिक हायवे आहे आणि ह्या पुणे नाशिक हायवेच्या बाजूलाच या ठिकाणी हे कला केंद्र चालू होतं. अनेक वेळा हे कला केंद्र वादाच्या याच्यामध्ये सापडलेलं आहे. या ठिकाणी अनेक वेळा या ठिकाणी काही घटना घडल्या गेल्या आहेत. आपण पाहू शकतो या ठिकाणी किती कशा प्रकारे ह्या ठिकाणी हा गैरप्रकार घडत होता. हे बघा, या ठिकाणी दारूची देखील बॉटल आहे, ही पाहू शकतो आपण. हे बघा, रस्त्यावरती जर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या तर त्या ठिकाणी देखील या ठिकाणी मगाशी पाहिलं आपण JCB आणला होता आणि JCB आणल्यानंतर या ठिकाणी जो काय दारूच्या बॉटलचा जो काय खच होता तो सगळा या ठिकाणी त्या ठिकाणी नेऊन टाकलेला आहे. खरं तर मग ह्या ठिकाणी हे जे कला केंद्र सांस्कृतिक कला केंद्र जे चालू होतं, म्हणजे सांस्कृतिक कला केंद्राच्या नावाखाली या ठिकाणी हा जो काही या ठिकाणी चालू होता, मग या ठिकाणी नक्की काय चालू होतं? कारण याच्यामध्ये इथे ह्या कला केंद्रामध्ये दारू पिण्यासाठी किंवा असं काय कुठलीही परमिशन दिली जात नसते. परंतु मग ह्या ठिकाणी आपण समोर पाहतोय सगळ्या ह्या ठिकाणी दारूचे बाटल देखील आहेत. त्या ठिकाणी हे सगळं या ठिकाणी पूर्ण अख्खा सगळ्या दारूच्या बाटल्या सगळ्या त्या ठिकाणी सगळ्या आहेत, आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा, दाखवा इथे, ही पण दाखवा. हे बघा, हे बघा. मग हा सगळा प्रकार जो घडत होता या ठिकाणी, तर याला जो आहे याला आश्रय कोणचा होता, याला पाठबळ कोणचं होतं, हा सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जातो. कारण कला केंद्राच्या नावाखाली या ठिकाणी अजून काय प्रकार चालू होता का, हा या ठिकाणी आता तपासाचा भाग आहे. तर या ठिकाणी आता आपण जर पाहायला गेलं तर LCBची जी काही टीम आहे ती या ठिकाणी देखील दाखल झालेली आहेत. वरिष्ठ पोलीस जे निरीक्षक आहेत ते देखील या ठिकाणी आता आलेले आहेत. खरं तर पुणे नाशिक महामार्गाच्या लगत असणारा हाच ते तुळजाभवानी कला केंद्र आणि अनेक वेळा ह्या ठिकाणी हे कला केंद्र वादाच्या याच्यामध्ये सापडलं आहे. अनेक या ठिकाणी लोकांना दारू या ठिकाणी जे काय येतात त्यांच्याकडून या ठिकाणी लूटमार देखील होते, असं देखील काही सांगितलं जात आहे. नक्की काय या ठिकाणी घडत होतं, कशी घटना झाली, हा सगळं या ठिकाणी आपल्याला अद्याप अजून काही म्हणजे माहिती मिळत नाही आहे. परंतु या ठिकाणी सांगितलं जातं की बारी लावण्याच्या वादावरून 2 गटामध्ये बाचाबाच झाली आणि त्यानंतर या ठिकाणी गोळीबार झाला पहाटेच्या सुमारास आणि त्या ठिकाणी एक जो तरुण आहे तो तरुण जखमी झाला आहे. त्याला देखील आळेफाटा या ठिकाणी ॲडमिट देखील केलेला आहे. आणि खरं तर या ठिकाणी हा जो का सगळा प्रकार आहे आपण पाहतोय आणि या ठिकाणी LCB देखील टीम आलेली आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या जन्मभूमीमध्ये हा एक कला केंद्र कोणाच्या आशीर्वादाने चालू राहिलं. कारण तुम्ही जर त्या ठिकाणी आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी गावकऱ्यांनी पूर्ण विरोध करून ते जे काय कला केंद्राला त्या ठिकाणी मंजुरी मिळाली होती ते कला केंद्र बंद केलं. परंतु ह्या ठिकाणी जर हे कला केंद्र जर चालू असेल तर याला कोणाचा आशीर्वाद आहे, याला कोणाचा पाठबळ आहे, हे सगळं आता या ठिकाणी शोधाचा बाब आहे. या ठिकाणी खरं तर अशा प्रकारे जे काय लोक आहेत या ठिकाणी येतात, जे तरुण लोक या ठिकाणी येऊन या ठिकाणी बारी लावतात. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैशांची देखील काहीतरी उधळण केली जाते आणि लाखो देखील या ठिकाणी कुटुंब देखील या ठिकाणी बरबाद झालेले आहेत. कारण हा
म्हणजे कला जी आहे, आपण एकीकडे जर पाहायला गेलं तर लोककला जी आहे ती तमाशा ही लोककला आहे. परंतु ती त्या क्षेत्रामध्ये आहे. परंतु जे काही कला केंद्र जे आहे, हे कला केंद्रच्या नावाखाली वेगळंच काहीतरी चालतंय, असा देखील या ठिकाणी नागरिकांचा, या ठिकाणी लोकांचा प्रश्न आहे. नक्की या ठिकाणी आता पोलीस कशा प्रकारे तपास करत आहे, ही आता सगळी आपल्याला उत्सुकता लागली आहे. आणि नक्की या ठिकाणी गोळीबार कोणी केला आहे, कोण ती लोक जी होती, ती गोळीबार करणारी लोक कोण होती, जखमी झालेला युवक नक्की कोण होता, ही सगळ्याची आपल्याला माहिती आपल्याला पोलीस जे काय आहेत ते आपल्याला देतीलच. तुर्तातच या ठिकाणी आपल्याला हे तुळजाभवानी जे कला केंद्र आहे, आता या ठिकाणी पोलीस देखील आले आहेत, LCBची टीम देखील या ठिकाणी आली आहे आणि त्या प्रकारे या ठिकाणी चालू आहे. आपण जर थोडंसं पुढे जाऊन बघूया कशा प्रकारे काय चालू आहे ते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या भूमीमध्ये खरं तर ह्या गोष्टी घडायला नाही पाहिजे. हे बघा, हे सगळं या ठिकाणी दाखवू शकतो आपण. दारूच्या बॉटली सगळ्या आहेत, ग्लास देखील आहेत. अजून या ठिकाणी काय आपल्याला भेटू शकते का? कारण हे बघा, या ठिकाणी तिकडे देखील आपण जर पाहिलं तर त्यांनी हे बघा सगळ्या काचच सगळ्या या ठिकाणी पडल्या, सगळ्या सगळ्या म्हणजे अक्षरशः या ठिकाणी म्हणजे दारूचा तर अड्डा होता का असं काही देखील या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय. सगळ्या दारूच्या बॉटल आहेत, सगळं काय या ठिकाणी दिसते आपल्याला. या ठिकाणी काहीतरी जाळलंय त्यांनी, हे पाहू शकतो आपण. हे बघा, म्हणजे कुठेतरी पुरावे नष्ट करायचं काम चालू आहे का, हा देखील या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय. हे सगळा हा जो सगळा भाग आहे सगळा, हे सगळं याच्यामध्ये ते सगळे दारूचे बॉटल वगैरे सगळे त्यांनी या ठिकाणी JCB आणून सगळं त्यांनी लुटून दिलं आहे खड्ड्यामध्ये. आणि ही बघा, या ठिकाणी किती दारूच्या बॉटलचे काचा वगैरे सगळं आहे आपण पाहू शकतो. या ठिकाणी मगाशी एक गाडी देखील आतमध्ये गेलेली आहे, परंतु ती गाडी कोणाची काय काय समजत नाही आपल्याला. आणि आतमध्ये पोलीस सर्व या ठिकाणी आतमध्ये आहेत, आपण पाहू शकतो. आणि मगाशी देखील एक गाडी आतमध्ये गेली आहे बघा. या ठिकाणी लाईटर वगैरे सगळं काय दिसतंय सगळं आपल्याला या ठिकाणी बघू शकतो. हे बघा, इकडे या सगळा कचरा या ठिकाणी आहे. या बाटल्या दाखवा त्यांना सगळ्या, इथे बघा. हा सगळा या ठिकाणी प्रकार घडत होता, म्हणजे कला केंद्राच्या नावाखाली किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा सगळा प्रकार घडतोय आता हा समोर या ठिकाणी आपल्याला आला आहे. आणि हे सगळ्या दारूच्या बॉटल वगैरे सगळं या ठिकाणी कचरा या ठिकाणी देखील पेटून दिलेला आहे. म्हणजे आणि या ठिकाणी JCB देखील या ठिकाणी लावून पूर्ण तो कचरा जो आहे तो सगळा त्या ठिकाणी लुटून दिलेला आहे. आणि सगळ्या या ठिकाणी दारूचे बॉटल वगैरे हे जे काही सगळं आपण या ठिकाणी पाहतोय. खरं तर हे जे कला केंद्र जे आहे आणि ह्या कला केंद्राच्याच या ठिकाणी तुळजाभवानीचे कला केंद्र जे आहे या ठिकाणी पहाटेच्या सुमारास या ठिकाणी हा गोळीबार झाला. आणि आता पाहूया आपण या ठिकाणी आता पोलीस कशा प्रकारे तपास करत आहे आणि आपल्याला याच्यामध्ये आणखी आपल्याला काय माहिती मिळत आहे का, काय काय झालं या ठिकाणी, कसं काय, आपण काय सांगा. तुम्ही कुठले? 14 नंबरचे. अनेक वेळा या ठिकाणी हे जे कला केंद्र आहे या ठिकाणी अनेक वेळा काय घटना घडत असतात, काय सांगा याबद्दल आपण? ह्या क्षेत्रात आपण नाही शेतकरी आपण शेतकरी आहे, पण परंतु आता तुम्ही जर पाहिलं तर आता हा जो पुणे नाशिक हायवे आहे आणि ह्या ठिकाणी अनेक वेळा या ठिकाणी हे कला केंद्र वादाच्या याच्यामध्ये सापडलेलं आहे, काय सांगाल याबद्दल आपण? काय त्या क्षेत्रात आपण नाही येणारे असल्यामुळे काय त्या गोष्टीत तुम्ही आता कशासाठी आले मग? ते गाडी पाहिजे साहेबांची तेव्हा. हा हा हा. पण काय वाटतं भाई, ही असे कला केंद्र चालू असावी की नसावी, काय वाटतं मला? नाही नसावं. का नसावं, पण मग काय कारण आहे? शेतकरी धर्मातले वळण चुकीची होतात ना. हा हा. अशा गोष्टी नाही पाहिजे. परंतु आता या ठिकाणी पाहिलं गेलं तर हे सांस्कृतिक कला केंद्र आहे आणि या ठिकाणी तर पाहिलं गेलं तर दारूच्या बॉटल वगैरे अनेक काही गोष्टी आपल्या या ठिकाणी पाहायला भेटल्या आहेत. मग ह्या कला केंद्रामध्ये दारू वगैरे प्यायला अशी काही म्हणजे परमिशन नाहीच आहे. हे सगळं कशामुळे चाललं होतं, काय सांगाल आपण? नाही त्या गोष्टीचं याने जाणं असलं तर मग आपल्याला जास्ती माहित आहे. त्या गोष्टीत नाही आपण क्षेत्रात नाही. हा हा. त्यामुळे आपण पाहिलं की स्थानिकांचं देखील मत आहे की हे कला केंद्र असं नसावं, कारण का या ठिकाणी अनेक देखील लोक या ठिकाणी बर्बाद झालेले आहेत. काहींच्या या ठिकाणी जो येणारा व्यक्ती जो आहे त्यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात त्यांचे काही दागदागिने असतील ते देखील काढून घेतले जातात. परंतु तो व्यक्ती काय पुढे जाऊन काय तक्रार वगैरे करत नाही, कारण का या ठिकाणी जर तक्रार जर केली तर या ठिकाणी आला म्हणून अशा गोष्टी घडल्या म्हणून ते लोक काय पुढे येत नाहीये. खरं पाहायला गेलं तर अशा या जे काही कला केंद्र जे आहेत
हे आता यांचं हे स्थानिक आहे या ठिकाणचे आहे, त्यांचं म्हणणं आहे की असं हे कला केंद्र नसावं आणि छत्रपती शिवाजी महाराज ह्या भूमीमध्ये खरं तर हे अशा प्रकारचे जे काही अ, कला केंद्र आहेत ही अशी नसावी असं देखील या ठिकाणी मत व्यक्त केलं जात आहे. जुन्नर डायरी, कांदळी, जुन्नर. जाऊन देते नाही का जाऊन देत आम्ही तुम्ही आतमध्ये? साहेबांनी सांगितलं. हा साहेबांनी सांगितलं. कोण साहेब सांगितलं? त्या ठिकाणी आतमध्ये शूटिंग देखील घेऊन देत नाहीत. म्हणजे हे सगळं जे काही व्यवस्था जी आहे हे पूर्णपर्यंत मॅनेज केलेलं आहे का असं समजतंय. आपण पाहू शकतो या ठिकाणी आतमध्ये हे कला केंद्र कशा प्रकारे आहे. हे सगळे या ठिकाणी जे आहेत हे काय आपल्याला आतमध्ये जाऊन देत नाहीयेत. परंतु आत्ता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हे सगळं जे आहे हे कशा प्रकारे काचा ज्या आहेत, बॉटल जे आहेत हे कशा प्रकारे या ठिकाणी आहेत बघू शकतो आपण. हे बघा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे नक्की कला केंद्र चालू होतं का डान्स बार होता का आणखी काय होतं हा सगळा आता तपासाचा भाग आहे. मोठ्या प्रमाणात दारूच्या बॉटल मग ह्या ठिकाणी जे हद्दीमध्ये असणारं जे काय पोलीस स्टेशन आहे त्यांचं या ठिकाणी दुर्लक्ष होतं का हा सगळा आता विषय आहे. कारण जर कला केंद्रामध्ये अशा प्रकारच्या जर दारूच्या पार्ट्या किंवा दारूच्या बैठका जर अशा होत असतील तर खरंच या कला केंद्राच्या नावाखाली वेगळा काय गैरप्रकार ह्या ठिकाणी घडत होता का हा देखील आता शोधाचा भाग आहे. कारण इथं ह्या ठिकाणी आता पाहू शकतो आपण हे सगळं या ठिकाणी टाकून दिलेलं आहे. हा कचरा सगळा घाण सगळं टाकली त्यांनी. हे सगळं भयान वास्तव सगळे.